या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिका निवडणुकीच्या निमित्त सर्वत्रच एक प्रकारची चुरस दिसून आली. मात्र काही भागामध्ये हाय व्होल्टेज असे सामने पाहायला मिळत आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेना आणि भाजपात लढत दिसून येते. आता यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा प्रभाग क्रमांक 6 हा शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या पाठीशी उभा राहतो की भाजपचं कमळ इथून फुलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पालिका निवडणुकीत काही प्रभागात हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 6 हा सुरुवातीपासून विशेष चर्चेत राहिला. इथून भाजपा विरुद्ध शिवसेना असा सरळ सामना दिसून येतोय. प्रमुख राजकीय पक्षांमधील इथली लढत आहेच, शिवाय दोन दिग्गज माजी नगरसेवकांच्या राजकीय प्रतिष्ठेचा सवाल देखील आहे. प्रभाग 6D मधून शिवसेनेचे मनोज शेजवाळ विरुद्ध भाजपचे गणेश वानकर यांच्यातील लढत ही लक्षवेधी ठरली. दोघेही तुल्यबळ उमेदवार आहेत. दोघांनी प्रचाराचा मोठा धडाका लावला. शेजवाळ आणि वानकर यांना मानणारा मोठा वर्ग प्रभाग 6 मधून दिसून येतो. मुळात इथून यापूर्वी शिवसेनेच्या पॅनलनं बाजी मारलेली होती. यानंतर मनोज शेजवाळ यांनी धनुष्यबाण हाती घेतलं. दुसरीकडे उमेदवारी दाखल करतेवेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडीत गणेश वानकर यांनी मशाल खाली ठेवत भाजपचं कमळ हाती घेतलं. दोन्ही उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, जंगी शक्ती प्रदर्शन केलं. मात्र मतदारांना दोघांपैकी एकाचीच निवड करायची आहे. मनोज शेजवाळ यांचं सर्व समाज घटकांसाठी कार्य दिसून येतं आणि मागील 3 टर्म नगरसेवक पदाच्या माध्यमातून मनोज शेजवाळ यांनी नागरी सुविधा निर्माण करून देताना सामाजिक बांधिलकी जोपासत शिवसेनेचं पक्ष संघटन कायम राखलं. यामुळे मोठ्या प्रमाणात युवक वर्ग त्यांच्या पाठीशी असल्याचं चित्र आहे. पक्षावर आपण निष्ठा ठेवत कार्य केलं. प्रभाग 6 शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथून लोकांचा विश्वास भरोसा शिवसेना आणि शिवसैनिकांवर आहे. त्यामुळं प्रभाग 6 बाबत संपूर्ण आत्मविश्वास असल्याची भावना उमेदवार मनोज शेजवाळ यांनी सुरुवातीपासून व्यक्त केला. दुसरीकडे त्यांच्या पदयात्रांनाही मोठी गर्दी पाहायला मिळाली. विकासाचे मुद्दे मनोज शेजवाळ यांनी मतदारांसमोर प्रचारादरम्यान मांडले. अनिता गवळी, हर्षल गायकवाड, पूजा चव्हाण इथून सेनेच्या उमेदवार आहेत. इकडं भाजप उमेदवार गणेश वानकर आणि भाजपच्या दृष्टीनं ही लढत महत्त्वाची आहे. पालकमंत्र्यांच्या साक्षीनं वानकर यांनी प्रचाराचा धडाका लावत प्रभाग पिंजून काढत बदललेलं निवडणूक चिन्ह मतदारांना ते पटवून देताना दिसले. दुसरीकडे इथून भाजपमधील नाराजी त्यांना दूर करावी लागली. सरतेशेवटी प्रभाग क्रमांक 6 मधील मतदार शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रभाग क्रमांक 6ची ओळख कायम ठेवतो की भाजपला इथून साथ देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृण्मयी गवळी इथले भाजपाचे अन्य उमेदवार आहेत.